नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, एक कदम स्वच्छता की ओर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्याकरिता वापरतात. बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण डॅश डॅश मोजण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन क्रमांक चार, वातावरणातील हवेचा दाब मोजण्याकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक एक, लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक एक, 1949, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन, जयराम ठाकूर, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट होय. तर ऑप्शन क्रमांक एक, 746 वॅट होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाला कालावधी कोणता असेल? तर ऑप्शन क्रमांक दोन, 2020 ते 2025, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविकमध्ये किती उपग्रह असणार आहेत? भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा नाविक मध्ये किती उपग्रह असणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक दोन, 7 असणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक तीन, सिक्कीम हे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, मिथेन आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते? तर ऑप्शन क्रमांक चार, गतिज ऊर्जा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म दिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्म कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, 1 जुलै, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, लालसिंधी ही कशाची जात आहे? लालसिंधी ही कशाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, गायीची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सन 1948च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक एक, सरदार पटेल यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता? तर ऑप्शन क्रमांक दोन, जालियनवाला बाग हत्याकांड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर ऑप्शन क्रमांक एक, मोठे आतडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर ऑप्शन क्रमांक दोन, शंकुपेशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक तीन, मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कशाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक चार, निळीशी संबंधित होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 20वा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नरोजी यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? खालीलपैकी कोणता हरितग्रह वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री जवाहरलाल नेहरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी असतो? डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 क्षयसाठी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती ही कोणत्या देशाचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत व रशिया यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नवॉलिस यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाशिव निळकंठ जोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? इसवी सन 1932 मध्ये पुणे करार कोणामध्ये झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थानात डॅश डॅश साली विलीन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 17 सप्टेंबर 1948 साली विलीन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? थायलंड या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? भारताचे 22वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओम प्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, 2017च्या रणजी ट्रॉफीची विजेता संघ कोणता? रणजी ट्रॉफीचा विजेता संघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? पद्मभूषण हा देशातील कितवा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर विद्यापीठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता आहे? खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 25 जानेवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? मुंबई व नागपूर यांना जोडणारा प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गची लांबी किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 701 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? राजमाची किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सागर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद तयार करते? तर ऑप्शन
क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? अरवली पर्वत रांगेत कोणती खडक आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पटिताश्म, ऑप्शन क्रमांक 2 कनाश्म, ऑप्शन क्रमांक 3 ए व बी म्हणजे 1 व 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दक्षता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? भारतातील पहिले कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? भारताचे मानवनिर्मित सरहद कोणत्या देशाच्या वरील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण सह्याद्री मधील सर्वात उंच शिखर कोणते? दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 अनायमुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? पंबम बेट कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत व श्रीलंका या दोन देशांच्या दरम्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. हिमालय पर्वत रांगाचा गाभा डॅश डॅश खडकांनी बनलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कणाश्म खडक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? हैदराबाद हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुशी या नदीवर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगररांगा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 दरकेसा टेकड्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे पांडुरंग महादेव हे नाव आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? भगूर येथे खालीलपैकी कोणाचा जन्म झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म भगूर येथे झालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 2 लुस अल्कारेज यांनी US ओपन 2022 पुरुष एकेरी टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? देशातील सर्वात लांब रबर धरणाचे उद्घाटन बिहारमधील कोणत्या नदीवर करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फाल्गु नदीवर करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 जगातील सर्वात मोठे वाळवंट हे सहारा वाळवंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? ब्रिटिश लोकांच्या गुणांचे अनुकरण करा पण अंधानुकरण करू नका असे कोण म्हटले? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांनी म्हटले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? ध्वजांकित या हवाई मोहिमेद्वारे कोणत्या देशातून भारतात चित्ते आणण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नामिबियातून चित्ते आणण्यात येत आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रॉजर फेडरर हा
खेळाडू स्वित्झर्लंड या देशाचा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? इंग्लंडमधील लिझेस्टर क्रिकेट मैदानाला कोणत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुनील गावस्कर यांचे नाव देण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत डॅश डॅश हे राज्य भारतात अव्वल आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. भारताचे नवीन ॲटर्नी जनरल कोण आहेत? भारताचे नवीन ॲटर्नी जनरल कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मुकुल रोहतगी हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? युवा धोरण राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. ग्रामपंचायत मध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? ग्रामपंचायतमध्ये ई बँकिंग सेवा देणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? मालदीव सरकारने 2022ला कोणत्या क्रिकेटरला स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सुरेश रैना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? भारतातील पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? स्कार्ड परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 जपान या देशामध्ये स्कार्ड परिषद 2022 आयोजित करण्यात आली होती, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठा निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी निद्रिस्त पुतळा कुठे बांधल्या जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बोधगया येथे बांधल्या जात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रियंका नुटक्के ही भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर बनली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या कृष्णवर्णीय महिला कोण ठरल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 केतनजी ब्राऊन जॅक्सन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? उदगीर येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कितवे संमेलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 95 संमेलन आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यांमध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने आपल्या राज्यामध्ये जीवनशक्ती योजना नुकतीच लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कुठे स्थापित करण्यात आले आहे? भारतातील पहिले कृषी सुविधा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? नो स्पिन हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न यांचे नो स्पिन हे आत्मचरित्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? ब्रिक्स सदस्य देशांनी स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकचा सर्वात नवीन सदस्य कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इजिप्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27.
मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मनोज वाजपेयी यांचे मुस्कुराते चंद लम्हे और कुछ खामोशियाँ हे पुस्तक यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? एजाज पटेल हा क्रिकेटपटू कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यूझीलंड या देशाचा एजाज पटेल हा क्रिकेटपटू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तेलंगणा राज्यातील विधानसभेच्या इमारतीला कोणाचे नाव देण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव तेलंगणा राज्यातील विधानसभेला देण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? 131व्या ड्युरंट कप स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर सिटी FC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? भारतातील पहिला लिथियम आयन सेल कारखाना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 युक्रेनियन रिन्विया हे कोणत्या देशाचे चलन आहे? युक्रेनियन रिन्विया हे कोणत्या देशाचे चलन आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 युक्रेनियन रिन्विया हे चलन युक्रेन या देशाचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? कोणत्या शहरात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG दलाचे मुख्यालय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस या शहरामध्ये होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? सोलार इन्व्हिएशन इंधन वापरणारी पहिली एअरलाइन्स कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्विस एअरलाइन्स हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? चेन्नई ओपन 2022चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लिंडा फुविर्तोव्हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेते कोण बनले आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेते कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देविता रॉय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? सार्क संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्क या संघटनेची स्थापना 1985 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? खालीलपैकी कोण भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिलाषा बराक हे भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट ठरली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? ओम बिर्ला हे लोकसभेचे कितवे सभापती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 17वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रशियाचे प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? रशियाने प्रक्षेपित केलेल्या खय्याम हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इराण या देशाचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? कोणत्या राज्याने पोलीस विभागाअंतर्गत स्वतंत्र महिला पोलीस केडर तयार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदीव केले आहे? कोणत्या राज्यामधील सरकारी कर्मचाऱ्यांना राजकारण
निवडणुकीमध्ये भाग घेण्यास बंदी केली आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र राज्याचे वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याने वन्यजीव सदिच्छा दूत म्हणून कोणत्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रवीना टंडन यांची निवड करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिला समुद्राखाली बांधण्यात येणारा बोगदा कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? ऑपरेशन मेघचक्र कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्नोग्राफी या संबंधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? विल्यम रुटो यांनी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केनिया या देशाची विल्यम रुटो यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणारे राज्य ठरणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्य प्रदेश हे राज्य ठरणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आशा पारेख यांना 2022 दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.